विद्यार्थी मित्र, आपण आपलं 6वं प्रकरण पाहतोय, व्यवसायाची सामाजिक जबाबदारी। या प्रकरणातील ज्या काही वेगवेगळ्या समूहांप्रती असणाऱ्या व्यवसाय संघटनेच्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण अभ्यासत आहोत। त्यापैकी गुंतवणूकदारांप्रती, भागधारकांप्रती, कर्मचाऱ्यांप्रती, ग्राहकाप्रती आणि शासनाप्रती असणाऱ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या आपण अभ्यासलेल्या आहेत। या भागामध्ये आपण समाज व सर्वसाधारण जनतेप्रती व्यवसाय संघटनेच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या आपण अभ्यासणार आहोत। बघा, व्यवसाय संघटना ही समाजाशी संलग्न असते आणि व्यवसाय संघटना समाजातील विविध घटकांचा वापर करते आणि म्हणूनच व्यवसाय संघटनेने समाजाप्रती काही जबाबदाऱ्या आहेत त्या पार पाडणं फार गरजेचं आहे। कारण समाजात तिला टिकून राहायचं आहे, तिचं अस्तित्व टिकवायचं आहे, त्यासाठी तिने या समाजाप्रती जे काहीतरी देणं लागते आणि ते देणं म्हणजेच तिच्या समाजाप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्या आणि त्या जबाबदाऱ्यांचं पालन करणे फार गरजेचं आहे। त्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या पाहिजे, त्या जबाबदाऱ्या आपण बघणार आहोत। बघा, याच्यामध्ये पहिली जबाबदारी आहे पर्यावरणाचे संरक्षण। फार महत्त्वाची जबाबदारी आहे, कारण आता सध्या परिस्थितीमध्ये वर्तमान काळामध्ये प्रदूषण ही फार मोठी समस्या आहे। कारण उद्योगधंद्यांची निर्मिती होते, मोठमोठे रासायनिक प्रकल्प येतात, सिमेंटचे प्रकल्प येतात, मग त्यामुळे काय होतंय तर जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण ही मोठी समस्या भेडसावते। मग अशा वेळेला हे प्रदूषण कशा पद्धतीने कमी करता येईल याच्यावर कोणत्या उपाययोजना करता येईल याचा विचार व्यवसाय संघटनेने करणं फार गरजेचं आहे। कारण व्यवसाय संघटना ज्या ठिकाणी आहे त्या आजूबाजूचं प्रदूषण त्या आजूबाजूचं वातावरण जर प्रदूषित होत असेल तर त्याच्यावर उपाययोजना करणं ही व्यवसाय संघटनेची जबाबदारी। कारण आजूबाजूच्या लोकांना जर त्याचा त्रास होत असेल तर त्याच्यावर कशा पद्धतीने उपाययोजना करता येईल, त्याच्यावर कोणते पर्याय काढता येईल हे तिथे व्यवसाय संघटनेने शोधलं पाहिजे आणि जे काही प्रदूषण आहे ते कमी करण्याचा प्रयत्न व्यवसाय संघटनेने केलं पाहिजे, जेणेकरून आजूबाजूच्या पर्यावरणाचं संरक्षण होईल। म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण करणं ही व्यवसाय संघटनाची फार महत्त्वाची जबाबदारी आहे। कारण पर्यावरण आजूबाजूचं जे काही वातावरण आहे, तिथे जी काही समाज राहतोय त्या समाजाला कोणताही त्रास होऊ नये ही त्यांची जबाबदारी असली पाहिजे। त्या समाजाला त्रास न होण्यासाठी प्रदूषण कशा पद्धतीने कमी करता येईल तो प्रयत्न व्यवसाय संघटनेने करणं फार महत्त्वाचं आहे। यानंतर पुढील जबाबदारी आहे संसाधनांचा जास्तीत जास्त चांगला वापर। बघा, व्यवसाय संघटना जी काही विविध संसाधनांचा वापर करते, मग पाणी असेल, इंधन असेल, जमीन असेल, या संसाधनांचा वापर व्यवसाय संघटना करत असते। मग अशा वेळेला त्याचा वापर करताना जास्तीत जास्त कार्यक्षमपणे केला पाहिजे। कुठेही संसाधनं फुकट घालवता कामा नये, कारण भविष्य काळात आपल्याला ही संसाधनांची कमी जाणवणार आहे किंवा भविष्य काळात आपल्याला ही संसाधनं टिकतीलच असं सांगता येणार नाही। मग जर आपल्याला ती टिकली पाहिजेत भविष्य काळात, मग अशा वेळेला या संसाधनांचा वापर जेव्हा व्यवसाय संघटना करते तेव्हा तो वापर करताना योग्य पर्याप्त वापर करणं गरजेचं आहे। कार्यक्षमपणे कुठेही ही संसाधनं, कुठेही साधनसामुग्री फुकट घालवता कामा नये। जो काही वापर करायचा आहे तो योग्यपणेच वापर करणं ही व्यवसाय संघटनांची जबाबदारी आहे। कारण ही संसाधनं आपल्या समाजातली आहेत, आपल्या आजूबाजूच्या वातावरणातली आहेत आणि आपण जर या संसाधनांचा वापर करतोय तर त्या संसाधनांचा वापर हा योग्यच झाला पाहिजे, हा कार्यक्षम पूर्ण क्षमतेने त्याचा वापर झाला पाहिजे, कुठेही ती संसाधनं फुकट जाता कामा नये। यानंतर पुढील जबाबदारी आहे दुर्बल घटकांसाठी आरक्षण। बघा, समाजातील काही घटक हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात, मग अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या लोकांची प्रगती झाली पाहिजे, त्यांची उन्नती झाली पाहिजे। कारण जर त्यांना काही संधीच दिल्या नाहीत तर त्यांची उन्नती प्रगती होऊ शकत नाही। मग अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल की जे लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा लोकांसाठी व्यवसाय संघटनेमध्ये काही राखीव जागा ठेवणं अपेक्षित आहे। कारण जर त्यांना तुम्ही अशा पद्धतीच्या रोजगाराच्या संधी तिथे दिल्या, आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल आहेत त्यांना जी काही आर्थिक मदत जेव्हा जेव्हा आहे तेव्हा जर तुम्ही केली तर त्यांना तिथे विकास होण्यासाठी मदत होईल। मग त्यांचा जर विकास करायचा म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांचा विकास करण्यासाठी त्यांना व्यवसाय संघटनेमध्ये काही जागा आरक्षित ठेवणे, काही जागा राखून ठेवणे फार गरजेचे आहे, तरच तुम्ही त्यांना तिथे रोजगार पुरवू शकता। मग अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना
जी काही तुम्हाला आर्थिक मदत करता येईल किंवा अशा रोजगाराच्या संधी जर पुरवता आल्या तर त्या तुम्ही ठेवून आरक्षित जागा जागा ज्या आहेत तुमच्या व्यवसाय संघटनेमध्ये त्या आरक्षित ठेवून त्यांना तुम्ही रोजगार पुरवू शकता, जेणेकरून या आर्थिक दुर्बल घटकाचा तुम्हाला विकास करता येईल. त्या आर्थिक दुर्बल घटकाचा विकास झाला तर सर्वसाधारण सगळ्यांचा विकास तिथे होईल. मग अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांच्या विकासासाठी व्यवसाय संघटनेने प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला जर आर्थिक मदत देता आली तर द्या, किंवा व्यवसाय संघटनेमध्ये जर त्यांच्यासाठी काही जागा आरक्षित राखीव ठेवता आल्या तर त्या ठेवण्याचा सुद्धा तुम्ही प्रयत्न करा. यानंतर पुढील आहे मागासलेल्या भागांचा विकास. बघा, व्यवसाय संघटनांनी ज्या काही व्यवसाय संघटनांची निर्मिती करायची आहे ती मागासलेल्या भागात करावी, किंवा व्यवसाय संघटनेची स्थापना ही मागासलेल्या भागात करावी. बघा, मागासलेला भाग म्हणजे काय? बघा, व्यवसाय संघटनांची स्थापना हीच केवळ शहरी भागातच होते, कारण शहरी भागामध्ये त्यांना सगळी साधनं उपलब्ध असतात. पण त्यामुळे काय होतं, शहरी भागाचाच विकास होतो आणि ग्रामीण भाग मागासलेला राहतो आणि ग्रामीण भागाचा विकास होताना आपल्याला दिसत नाही. मग जर ग्रामीण भागाचा विकास व्हायला पाहिजे तर निश्चितच ज्या काही व्यवसाय संघटना आहेत त्या व्यवसाय संघटनांची स्थापना ही ग्रामीण भागामध्ये झाली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये जर व्यवसाय संघटनांची स्थापना झाली तर ग्रामीण भागामध्ये रोजगाराची निर्मिती होईल आणि ग्रामीण भागामध्ये रोजगार जर निर्माण झाला तर तिथल्या लोकांची जी काही क्रय शक्ती आहे, खरेदी करण्याची शक्ती आहे ती वाढेल, कारण त्यांचे रोजगार असल्यामुळे त्यांच्या हातात पैसा राहील. पैसा असला की आपोआपच त्यांची खरेदीची शक्ती, क्षमता वाढेल. मग ती केव्हा वाढेल? जेव्हा उद्योगधंद्यांची जी काही निर्मिती आहे ती ग्रामीण भागामध्ये केली जाईल, केवळ शहरी भागामध्ये न करता. म्हणजे ग्रामीण आणि शहरी ही जर दरी कमी करायची आहे तर त्यासाठी उद्योगधंद्यांची जी काही स्थापना आहे ती उद्योगधंद्यांची स्थापना ग्रामीण भागामध्ये झाली पाहिजे. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, ग्रामीण भागातील लोकांना तिथेच रोजगार उपलब्ध होईल आणि ग्रामीण भागातील लोकांच्या हातात पैसा आल्यामुळे त्यांची क्रयशक्ती वाढेल आणि पर्यायाने जे काही मागासलेले ग्रामीण भाग आहेत त्या ग्रामीण भागाचा विकास आपल्याला होताना दिसेल. म्हणजे केवळ शहरी भागाचाच विकास नाही तर उद्योगधंद्यांची निर्मिती ग्रामीण भागामध्ये केल्यामध्ये जे काही ग्रामीण भाग आहेत त्या ग्रामीण भागामध्ये त्या ग्रामीण भागाचा तिथे विकास होताना आपल्याला दिसेल. म्हणजे जे काही मागासलेले भाग आहेत त्या मागासलेल्या भागांचा विकास करण्यासाठी कोणत्याही व्यावसायिकांनी जे काही उद्योगधंद्यांची स्थापना करायची ती तिथे ग्रामीण भागात केली पाहिजे. यानंतर पुढील आहे समाज विघातक कृत्यांना विरोध. बघा, जे काही समाज विघातक कृत्य आहेत, समाजाच्या विरोधात जे काही कृत्य करणारे व्यक्ती आहेत अशा कोणत्याही संघटनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ नका. त्याचा समाजावर जो आहे तो प्रतिकूल वाईट परिणाम होतो. जर असा समाजावर वाईट परिणाम होत असेल तर अशा कोणत्याही संघटनेचं सभासद तुम्ही होऊ नका किंवा कोणत्याही संघटनेमध्ये सहभागी तुम्ही होऊ नका. समाज विरोधी घटकांना कोणतीही आर्थिक मदत करू नका. त्यांना एखादी संघटना आली आणि जी समाजाच्या विरोधात काम करते तर त्याला कोणतीही आर्थिक मदत तुम्ही करू नका, कोणतेही आर्थिक पाठबळ तुम्ही त्यांना देऊ नका. गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे काही लोक आहेत त्यांच्याशी, अशा व्यक्तींशी तुम्ही कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका, कारण गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते समाजामध्ये अशी गुन्हेगारी वाढवतात आणि त्यामुळे समाजातील जे काही एकंदरीत वातावरण आहे ते बिघडतं. म्हणून अशा कोणत्याही व्यक्तींशी तुम्ही संबंध ठेवू नका, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध तुम्ही ठेवू नका. आणि त्याचबरोबर कोणत्याही शासकीय लोकांना तुम्ही लाच देणे टाळलं पाहिजे. जी काही तुम्हाला काम करून घ्यायचं ते लाच न देता करून घ्या, लाच देणे तुम्ही टाळलं पाहिजे. म्हणजे हे जी काही सगळी कृत्य आहेत, म्हणजे समाजाच्या विरोधात काम करणारे व्यक्ती, गुंड प्रवृत्तीचे व्यक्ती किंवा शासकीय लोकांना लाच देणे, अशा प्रकारचे जे काही कृत्य आहेत ते विरोधात आहे, समाजाच्या विरोधात आहे, समाजासाठी घातक आहेत. ते अशा समाजासाठी घातक असणाऱ्या कृत्यांना तुम्ही विरोध करा. अशा कोणत्याही कृत्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ नका. ही व्यवसाय संघटनांची फार मोठी जबाबदारी आहे, कारण व्यवसाय संघटना जर अशा कृतींना, अशा कार्याला जर चालना दिली तर समाजामध्ये जी अशी कृत्य ती वाढायला लागतील. म्हणून कोणत्याही व्यवसाय संघटनेने अशा समाज विघातक कृत्यांना तिथे सहकार्य करू नये किंवा मदत करू नये. यानंतर पुढील आहे आर्थिक मदत. बघा, दारिद्र्य निर्मूलन करणे, अज्ञान निर्मूलन करणे, जे काही गरीब आर्थिकदृष्ट्या लोक आहेत त्या लोकांना मदत करणे, जेव्हा त्यांना आर्थिक मदतीची अपेक्षा आहे तिथे मदत करणे. त्याचबरोबर अज्ञान निर्मूलन करणे की ज्यांना तिथे शिक्षण घेणं अशक्य आहे अशा लोकांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे. म्हणजे ही
व्यवसायाकडून समाजाच्या काही अपेक्षा आहेत की व्यवसाय संघटनेने समाजासाठी या गोष्टी केल्या पाहिजेत की जिथे दारिद्र्य निर्मूलन करता येईल तिथे केलं पाहिजे. ज्या काही लोकांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देता येतील, मग शिक्षणाच्या असतील, रोजगाराच्या असतील, त्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर जी काही अंमली पदार्थ विरोधी मोहीम आहे त्याच्यामध्ये त्यांनी सहभागी झाले पाहिजे, त्याच्यासाठी काही आर्थिक मदत केली पाहिजे. जी काही ध्वनी प्रदूषण आहे ते रोखण्यासाठी त्यांनी मोहीम राबवली पाहिजे. मग जनजागृती म्हणजे लोकांची जागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम असतात. मग त्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा या व्यवसाय संघटनेने सहभागी होणं फार गरजेचं आहे. म्हणजे जे काही समाजासाठी चांगले कार्यक्रम आहेत त्या सगळ्या चांगल्या कार्यक्रमांमध्ये मग तिथे दारिद्र्य निर्मूलन असेल, अज्ञान निर्मूलन असेल, अंमली पदार्थ विरोधी मोहीम असेल, त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मोहीम असेल, अशा समाजासाठी तिथे चांगल्या असणाऱ्या, समाजासाठी उपयोगी असणाऱ्या कार्यक्रमांसाठी तिथे जे काही व्यवसाय संघटना आहे त्या व्यवसाय संघटनांनी आर्थिक मदत करणं फार गरजेचं आहे, जेणेकरून समाजातील लोकांना आपल्याला जागृत करता येईल. या सगळ्या समस्या आहेत त्यांच्या विरुद्ध आपल्याला तिथे जे काही कार्य आहे ते कार्य करता येईल आणि या समस्यांना आपल्याला योग्य रीतीने तोंड देता येईल. म्हणून जिथे जिथे आर्थिक मदत लागेल तिथे तिथे व्यवसाय संघटनांनी ती समाजासाठी करणं फार गरजेचं आहे. यानंतर पुढील आहे अति दाट गर्दी रोखावी. बघा, मगाशी सांगितलं की व्यवसाय संघटना ज्या आहेत ते व्यवसाय जे काही स्थापना आहे ती शहरी भागात न होता ग्रामीण भागामध्ये होणं गरजेचं आहे, हे मी मगाशी सांगितलं. म्हणजेच काय, बघा, जर शहरी भागामध्ये व्यवसाय संघटनांची स्थापना झाली, ग्रामीण भागातले लोक शहराकडे जातात आणि मग शहरावरती ताण वाढतो. अशा वेळेला शहरी भागातली गर्दी रोखण्यासाठी, शहरी भागातली गर्दी कमी करण्यासाठी व्यवसाय संघटनांनी काय केलं पाहिजे, जिथे काही औद्योगिक क्षेत्र आहेत त्या औद्योगिक क्षेत्रामध्येच व्यवसाय संघटनांची निर्मिती केली पाहिजे, जेणेकरून शहरी भागातली जी काही गर्दी आहे ती गर्दी आपल्याला कमी करता येईल. जे काही रहिवासी भाग आहेत, लोकांचे राहण्याचे भाग आहेत, त्या भागावरती होणारे जे काही परिणाम आहेत, मग त्या भागावरती होणारे प्रदूषणाचा परिणाम असेल, त्या भागावरती होणारे ध्वनी प्रदूषण असेल, असे जे काही प्रदूषण आहेत ते रोखण्यासाठी किंवा ते टाळण्यासाठी आपल्याला मदत होईल. म्हणून कोणत्याही उद्योगधंद्यांची निर्मिती ही गर्दी असणाऱ्या भागात म्हणजे शहरी भागात न होता जे काही औद्योगिक क्षेत्र शासनाने दिलेले आहेत त्या औद्योगिक क्षेत्रामध्येच जर केली तर तिथे आपल्याला जी काही शहरातील गर्दी आहे ती गर्दी कमी करण्यासाठी त्याची मदत होईल. यानंतर पुढे आहे रोजगार निर्मिती. बघा, व्यवसाय संघटनांची स्थापना ही रोजगार निर्मितीसाठी झालेली असते, मग जेणेकरून व्यवसायाच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. त्यामुळे काय होईल, व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या दारिद्र्य निर्मूलन होईल. दारिद्र्य निर्मूलन झालं तर लोकांच्या हातात पैसा येईल आणि लोकांचा राहणीमानाचा दर्जा सुधारेल. बेकारीचा जो काही समाजातील प्रश्न आहे तो दूर होईल, दारिद्र्याचा प्रश्न दूर होईल. हा केव्हा दूर होईल, रोजगाराच्या संधी निर्माण होतील तेव्हाच. आणि व्यवसाय संघटनेने तो प्रयत्न केला पाहिजे. मग त्यासाठी स्थित असणाऱ्या व्यवसाय संघटनेने, आधीच चालू असणाऱ्या व्यवसाय संघटनेने वेगवेगळे विकास प्रकल्प हाती घ्यावे, विकास करावा, आपल्या व्यवसाय संघटनेचा विस्तार करावा, जेणेकरून विकास केल्यामुळे व्यवसाय संघटनेमधून रोजगाराच्या ज्या काही विविध संधी आहेत त्या विविध संधी तिथे जनतेला, समाजाला उपलब्ध होतील. मग अशा पद्धतीने रोजगाराच्या संधी पुरवणं हे व्यवसाय संघटनेचं एक महत्त्वाचं काम आहे, जेणेकरून तुमच्या भागातील, तुमच्या देशातील जर दारिद्र्य निर्मूलन करायचं असेल, बेकारीचा प्रश्न जर हटवायचा असेल तर तिथे तुम्हाला अशा पद्धतीच्या रोजगाराची निर्मिती करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने समाजाप्रती असणाऱ्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत व्यवसाय संघटनेच्या त्या आपण इथे अभ्यासलेल्या आहेत. तुर्तास आपण इथे थांबणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही अभ्यास करत राहा आणि आपल्या यशाचा मार्ग मोकळा करा.